नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पुण्यातले. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती नको अशी प्रशांत जगताप यांची भूमिका आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा काही निर्णय झाला तर मी माझं राजकारण सोडेन असाच एक प्रकारचा इशारा प्रशांत जगताप यांनी दिलाय. तर त्यानंतर आता प्रशांत जगताप हे नाराज आहेत अशी चर्चा आहे आणि ही चर्चा सुरू असतानाच ते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. तर प्रशांत जगताप यांना भेटीसाठी बोलावलेलं आहे आणि त्यासाठी ते तिथे पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या बरोबर युती करायची आणि महाविकास आघाडी तोडायची अशा प्रकारचं काहींनी सुतोवाच केलं. ती संख्या जास्त नाही, पण त्याच्याने महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतोय. त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं महाविकास आघाडीकडून लढलो तर काय चित्र राहील, स्वतंत्र लढलो तर काय चित्र राहील, किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले तर काय परिस्थिती राहील, हा लेखाजोखा म्हणून आदरणीय पवार साहेब. अहवालामध्ये काय नेमकं अहवालामध्ये माझं कर्तव्य शहराचा अध्यक्ष या नात्याने एका युनिटचा प्रमुख नात्याने आदरणीय पवार साहेबांच्या समोर सगळा लेखाजोखा ठेवणे. शेवटी पवार साहेब आमचे श्रद्धास्थान आहेत. जो काही निर्णय घ्यायचे ते आदरणीय पवार साहेब घेतील, त्याच्यामध्ये माझी काय कुठली ढवळाढवळ नसेल. पण कार्यकर्त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणे, ज्या इच्छुकांनी पडत्या काळामध्ये पक्षाचा झेंडा हातात धरून ठेवला ते देशोधडीला लागू नये. पुणेकरांनी जी आघाडी स्वीकारली त्या आघाडीचं नका मातेरे या शहरात होऊ नये ही काळजी घेण्याचं काम नाही. तुम्ही जी नाराजी व्यक्त केली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, ते पक्षाने दखल घेतली, पवार साहेबांनी दखल घेतली, तुम्हाला आदरणीय पवार साहेबांकडे सगळ्या बातम्या जात असतात. माझे आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेबांनी मला कॉल करून पक्ष योग्य ते निर्णय घेईल, तुम्ही या संदर्भात कुठं नका नाराज राहू नका अशा प्रकारचे मला 2 दिवसावरी कॉल करून माझ्याकडून माहिती पण घेतली आणि मला तशा प्रकारचे नका पाठराखण पण केली. अर्थात पक्ष म्हणून निर्णय जो काय तो येत्या काळात आपल्याला दिसेल.